मित्रहो नमस्कार. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाची आता ओळख करून द्यायची फारशी गरज नाहीये. या संबंधीच्या चर्चा, वाद आणि सगळ्याच गोष्टी आता सगळ्या महाराष्ट्राला कळलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण आज जरा मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. गप्पा त्या नाही आहेत की ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत या केस संबंधीच्या किंवा मलिकांच्या आरोपासंबंधीच्या. अजून काही आपण त्यात बोलायचं नाहीये. एका बाजूनी ते स्वतःच याबाबत कोर्टात लढतायत, त्यामुळे त्या प्रश्नांना आपण भानगडीत पडणार नाहीत. पण समीर वानखेडे नावाच्या एका तरुण अधिकाऱ्याची कारकीर्द मात्र आपल्याला लक्षात आली पाहिजे. काय काय त्यांनी केलेलं आहे हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्याशी अगदी मोकळ्या गप्पा मारणार आहोत. कौटुंबिक गप्पा असतील, त्या त्यांच्या करिअर संबंधीच्या गप्पा असतील, सगळेच विषय असतील. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं मध्ये. पहिल्यांदा खूप खूप आभार की तुम्ही आमच्याशी गप्पा मारायला तयार झाला. नमस्कार. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की समीर वानखेडेंची चर्चा झाली ती या अँटेलिच्या त्या क्रूजच्या रेड प्रकरणी, पण त्याआधी आपण अशा खूप कारवाया केलेल्या आहेत. एकदम बल्कमध्ये, म्हणजे असं ठळकपणे तुम्हाला सांगता येईल असं, कारण काही टन ड्रग्स तुम्ही पकडल्यास सांगताय. अशा किती कारवाया आहेत आणि किती टन ड्रग्स तुम्ही पकडलेला आहे हे तरी म्हणजे आता एक्झॅक्टली लक्षात नाही माझे, पण मी खूप फॉर्च्युनेट आहे, भाग्यवान आहे की भारत सरकारने मला ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे खूप डिफरंट एजन्सीजमध्ये काम करायला. जसं की एअर इंटेलिजन्स युनिट, त्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्यानंतर DRI, NCB यासारख्या जे अपेक्स एजन्सीज म्हणतात, तर त्यामध्ये आय हॅड अन ऑपॉर्च्युनिटी वर्क. आणि ड्रग्ज वगैरे खूप पकडलेलं आहे, केसेस वगैरे पण खूप भरपूर केलेलं आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर रफली आठवण आहे जवळपास 17 टन वगैरे असेल. 17 टन. येस सर, एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा सिरियाला गेलेले होतात तेव्हा ती पहिली केस आयुष्यातली अशी होती तुमच्या की ती तुम्ही केलेली होती, ती काय आहे ते म्हणजे कारण काय दॅट इज अ कॉन्फिडेन्शियल आणि कोर्टामध्ये पण चाललेलं आहे. पण मी फक्त हे सांगू शकतो त्या केसमध्ये भारतातला फर्स्ट जे इस्लामिक स्टेटचं केस झालं होतं ते काही तरुणे कल्याणचे दे हॅड गॉन टू सिरिया आणि दैशमध्ये जॉईन झालेले होते. तर ते आम्ही मुंबई NI मध्ये फर्स्ट केस इन द कंट्री तसं केलं होतं. एक गोष्ट अशी आहे मोठी आहे की तुमच्यावर अशा डॅशिंग ऑफिसरच्या काही अशा गोष्टी गाजतात बघा, तशी एक विषय तुमचा अजून गाजलेला आहे. तो म्हणजे तुम्ही भारतातल्या होणाऱ्या वर्ल्ड कपला थेट रोखलं होतं आणि सांगितलं होतं की ड्युटी भरा. काय तुमची भावना त्यामागची होती? ते एक म्हणजे त्याच्यावरती जास्त चर्चा नाही करणार एक इश्यूवर, पण दी अंडरलाईन थिंग इज की जर भारताच्या राष्ट्रपतींनी UPSC मार्फत आपल्याला अपॉइंटमेंट केलेलं आहे, सो इट इज एक्सपेक्टेड यू टू सर्व द पीपल विथ इम्पार्शालिटी अँड ऑनेस्टी. आणि त्याप्रमाणे जे आमचे कायदे असतात, जे भारताचं संविधान आहे किंवा कस्टम ऍक्ट आहे, ते सर्वांवर इट शुड बी इक्वली इम्प्लिमेंटेड और एक्झिक्युटेड इन अन इंडिपेंडेंट अँड इन इम्पार्शल मॅनर. त्या अनुषंगाने मी माझी ड्युटी केलेली आहे. सर, आता या सगळ्या अशा केसेस होत असताना, या सगळ्या चर्चा होत असताना काही विशिष्ट केसेसची चर्चा जास्त होते. म्हणजे जसं वयाच्या अगदी न कळत्या वयापासून चैत्यभूमीवर जाणाऱ्या समीर वानखेडेंना मागच्या वर्षी चैत्यभूमीवर गेल्यावर मीडियाने स्पॉट केलं आणि मीडियाने त्याविषयी चर्चा केली. अशा चर्चा ज्या मुद्दाम विषयावर होतात त्याविषयी आपल्याला कसं वाटतं? म्हणजे अशी चर्चा झाली की, कारण मला समीर वानखेडे नावाचा व्यक्ती आधी तेच करत होता. हास्यास्पद आहे माझ्यासाठी आणि इट इज अ कॉमन सेन्स. आणि मला हे लोकांना विचारायचं आहे, जे त्या दिवशी त्या लोकांनी जे कव्हर केलेलं आहे त्यांना विचारायचं आहे की आधी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा तर कोणी मला कव्हर केलं नव्हतं. मला माहिती आहे फॉर व्हॉट दे डिड नॉट कव्हर मी. आणि शाळेमध्ये पण गेलेलो आहे मी, कॉलेजला पण गेलेलो आहे मी, लाईनमध्ये रांगमध्ये पण बाबासाहेबांच्या दर्शनासाठी मी लाईनमध्ये पण होतो. तर त्यावेळी कोणी विचारलं पण नाही मला, कोणी कव्हर पण नाही केलं. सो आय नीड टू आस्क देम का नाही केलं ते. आता तरी तुम्ही 2021ला काहीतरी कव्हर केलेलं आहे ड्यू टू XYZ रिझन. पण आधी पण जायचं, पण सॅडली नोबडी न्यू अबाउट इट. कोणाला माहित नव्हतं ते. बरं, या अशा घटनांच्या मध्ये जेव्हा घटना असते, काम असतं सरकारी, जे ऍज अ ऑफिसर तुम्ही DIR मध्ये असो, IB मध्ये असो, NCB मध्ये असो, कुठेही तुम्ही तुमचं काम करत आलेले आहात. आणि ते काम करताना त्यावरती आक्षेप घेताना जेव्हा लोक पर्सनल आयुष्यावरती उतरतात तेव्हा काय वाटतं एक माणूस म्हणून? मी या केसच्या संबंधाने बोलत नाहीये.
आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर जेव्हा लोक येतात तेव्हा? ते सुशीलजी असं आहे की राईट फ्रॉम दी फर्स्ट डे मला माहिती आहे की आय एम अ गव्हर्नमेंट सर्वंट, आणि गव्हर्नमेंट सर्वंट सांगितल्यानंतर युअर लाईफ इज ओपन फॉर पब्लिक स्क्रुटनी. जे तुमची कार्य पद्धती असेल किंवा जे काय तुम्ही कामावर काहीतरी म्हणजे सम लूप होल्स आर देअर, सो इट इज ओपन फॉर पब्लिक क्रिटिसिझम, आणि ते मी स्वागत करतो त्याचं. पण फॅमिलीवर म्हणजे प्रत्यक्ष आई, मृत आई, वडील, सिस्टर, बहीण, आणि त्यानंतर फॅमिलीवर, सो दिस इज काइंड ऑफ म्हणजे वाईट वाटतं तुम्हाला, डिमोरलायझिंग वाटतं, पण हे मी एक चॅलेंज सारखं घेतो. आणि आमची जे घराची नारी शक्ती आहे, सर्व दुर्गा आहेत आमच्या घरी. सो वी आर टेकिंग दॅट इन अ व्हेरी राईट डायरेक्शन, आणि फाईट करू, लढा देऊ आम्ही चांगला. ही सगळी जी धर्मनिरपेक्षता मांडणारी मंडळी सगळी असं आपल्याकडे आहेत, ती जेव्हा अनेक वर्षापूर्वी घडलेल्या धर्माचा विचार न करलेल्या नात्यांवरती बोलत असतात आणि त्यावरती तुमच्यावरही ते तसे आक्षेप व्यक्त करत असतात, उद्या कदाचित नव्या होणाऱ्या पिढीला हा प्रॉब्लेम वाटेल की समीर वानखेडे सारख्या एका अधिकाऱ्याला अशा स्वरूपाचा त्रास जर राजकारणी देत असतील किंवा अजून कुठला समाज देत असेल, आपण राजकारणी नको म्हणायला, समाज देत असेल, तर ती पिढी डिमोरलाइज होऊ शकेल. तर असं वाटतंय त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही बोलणं आवश्यक यासाठी आहे की त्यांचं खच्चीकरण झालं ना मानसिक, तर ते येणार नाहीत पोरं. नाही, मी हे सांगणार त्यांना, नॉट टू बी डिमोरलाइज्ड. आणि त्यानंतर आपलं जे भारताचं संविधान आहे, ते आमचे जे बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांनी एक खूप छान सेक्युलर जे वर्ड आहे ते लिहिलंय ते. सो वी शुड फॉलो दॅट इन टोटॅलिटी, त्यांना मी सांगतो. आणि त्यानंतर हे सर्व दीज आर प्रोफेशनल हजार्ड्स, आणि यामध्ये काय डिमोरलाइज होण्याची काही गरज नाही. टेक इट एज अ चॅलेंज आणि फाईट करा याला. कारण काय, जर तुम्ही काही आयुष्यात काय म्हणजे यू हॅव फॉलोड द रूल्स, लॉज, काय चूक किंवा खोटं कोणाचं काय नाही केलं, सो यू नीड नॉट बी वरीड अबाउट और बी स्केर्ड अबाउट एनिथिंग. लढा द्या चांगलं, आणि त्यानंतर फॉलो दी संविधान, फॉलो दी कॉन्स्टिट्यूशन, फॉलो द लॉ. अजून एक प्रश्न आहे. येस. समीर वानखेडे चांगले अधिकारी आहेत हे खरं आहे, पण ते बार पण चालवतात, आणि बार चालवतात असं कळल्याबरोबर महाराष्ट्रात आम्हाला बारवाला अधिकारी अशी एक ओळख झालेली आहे. म्हणजे बारबाला नाही, बारवाला अधिकारी अशी एक ओळख आपली झालेली आहे. ती तशी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय ही बारची भानगड सर? दारू का विकता तुम्ही? नाही, हे तर मी आधी फर्स्ट तुम्हाला सॉरी म्हणतोय की इट इज नॉट अ बार, इट इज अ फॅमिली रेस्टॉरंट. आणि ते दुसऱ्या म्हटल्यावर की ऑल द डिक्लेरेशन इन दॅट, जे काय सर्व्हिसमध्ये जे काय प्रोसिजर असतात ते पण दॅट हॅज बीन डन. कोणी लोकांनी शंका वगैरे केलेली आहे, बट ते आम्ही मॅटर इज सबज्युडिस, तर त्यामध्ये काय जास्त सांगता येणार नाही मला. बट सर्व्हिसेसमध्ये येण्याच्या आधी जर तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे ते, आणि त्यानंतर यू हॅव फॉलोड ऑल दी कंडक्ट रूल्स, आणि ते जे तुम्ही बार म्हणतात ते बार नाही, इट इज अ नॉर्मल फॅमिली रेस्टॉरंट, तर त्यामध्ये मला वाटत नाही की मी काय इलिगल वगैरे काय त्यामध्ये चूक वगैरे काय झालेली आहे. सो ॲज सेड अर्लियर, मॅटर इज सबज्युडिस, आम्ही ते कोर्टामध्ये मांडू ते प्रश्न. मला सरांच्या दाव्याच्या पुष्टार्थ एक विषय वाचकांच्या, आपल्या प्रेक्षकांच्यासाठी सांगायचा आहे की ते फॅमिली रेस्टॉरंट या शब्दाला जे कोट करतायत ना, न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे ते फार यात बोलणार नाही आहेत, कल्पना याची, आणि शेवटी ते अधिकारी पण आहेत, त्यामुळं तो सरकारी बाणा ते कायम ठेवणार आहेत. पण मला सांगायला हरकत नाही आहे की आपल्याकडं टाटांचं सगळ्यात मोठं हॉटेल आहे ताज, आणि ताजमध्ये सुद्धा तिथे बार असतो. आपल्याकडं सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांची मोठमोठी पंचतारांकित हॉटेल आहेत, तिथेही बार असतो, पण तो बार डान्स बार नसतो, तो निव्वळ दारूचा गुत्ता नसतो, तर त्याला छानपैकी रेस्टॉरंट म्हटलं जातं. आणि असं रेस्टॉरंट त्यांच्या फॅमिलीतल्या कोणीतरी असणं त्यांच्याकडं, आणि ते भाड्यानं देणं, किरायानं देणं, हा गुन्हा असत नाही. त्यामुळं त्याला फारशा पद्धतीनं एक वेगळ्या ज्या स्वरूपात मांडलं जात आहे ना, ते त्याकडे जरा आपण थोडंसं दुर्लक्ष करायला हवं असं मलाही वाटतंय. पण सरांच्या आणखी काही खूप गोष्टी अशा आहेत की त्यांना सांगायच्या आहेत, बोलायच्या आहेत, आपण त्यांना विचारायच्या आहेत, त्या जाणून घेतल्या पाहिजेत. या सगळ्या प्रकारात सर, आता तुमच्या मातोश्री हयात नसताना, आई हयात नसताना, आईच्या धर्माचा विषय काढून जेव्हा चर्चा होऊ लागते, तुमची एक सवय रोजची आहे, आणि त्या सवयीमुळे हे प्रकरण जास्त समोर आलंय. म्हणजे तुम्हाला सांगतो मी की ते रोज सकाळी उठलं की पहिल्यांदा कब्रस्तानात जाऊन आईच्या कबरीचं दर्शन घेऊनच आपल्या नियमित कामाला लागतात.
आईच्या मृत्यू पश्चात इतक्या वर्षानंतर हा विषय समोर येताना तुमच्या मनात एक मुलगा म्हणून काय फील येतो? वाईट वाटते मला की जी माझी श्रद्धा आहे आणि ते लोक प्रश्न विचारतात की कशाला हा आईकडे जातो. बट आय हॅव नो रिग्रेट्स. आणि हे माझी श्रद्धा आहे. आय टू लव्ह माय मदर द मोस्ट. आणि त्यानंतर कुठलाही धर्म किंवा कुठलेही लोक, कुठलाही समाज, नोबडी कॅन स्टॉप मी फ्रॉम मीटिंग माय मदर डेली इन द मॉर्निंग. आणि मी करणार, अजून करणार, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करणार. कोणी मला थांबू शकत नाही त्यामध्ये. आणि आय विल डू इट. आणि जे प्रकरण वगैरे जे वाद आहे ते लोकांसाठी, माझ्यासाठी अजिबात नाही. आय लव्ह माय मदर. आणि जसं सांगितलेलं आहे की वडील हिंदू, आई मुस्लिम, हे कुठलाही क्राईम नाही. आपल्या संविधान प्रमाणे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे मला गर्व आहे माझी फॅमिली सेक्युलर आहे. वा, म्हणजे या सगळ्याचा वापर पण मात्र सुरू आहे, तो राजकीय वापर होत राहील. ही मुलाखत आणि आजपर्यंत अनालायझरनं घेतलेली जी भूमिका आहे ना, ती यासाठी आहे. एक तरुण प्रचंड मेहनत करून अधिकारी बनतो आणि त्या अधिकारी बनलेल्या तरुणाच्या कारकिर्दीला डाग कशामुळे लागतो, तर त्याचे पूर्वायुष्य काय आहे म्हणून. खरं तर त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायला हवेत, केलेली कारवाई कशी होती, काय होती अशी. पण आपल्याकडे सवय लागली आहे एखादा जुना विषय उकरून काढायचा आणि त्यावर भाष्य करत राहायचं. राजकारण्यांनी आपली कामं करत राहावीत, आपण आपलं काम करत राहावं, जे चांगलं आहे ते मांडत राहावं, चांगल्या माणसांना बळ देत राहावं. एवढंच. मी खूप धन्यवाद करतो सर. धन्यवाद सुशीलजी. आपण आम्हाला एक हे दिलेला आहे, एक मौका दिलेला आहे तुमच्या समोर येऊन लोकांना जे खरं आहे ते सांगायचं. धन्यवाद. थँक्यू.